पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कांदरवाडी सूर्यानगर येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सायंकाळी सुमारे 4:45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। वसतिगृहात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी राहत असल्याची माहिती मिळत आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच गाद्या आगीत जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अखेर अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। दरम्यान आग लागल्याची माहिती वेळेत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा, पालघर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।